आपण सध्या पाहू शकतोय कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सध्या तिथे गर्दी संदर्भात काय सांगाल? निश्चितपणे अगदी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आज शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमित ठाकरे यांनी केलेलं आहे। कारण जी नोटीस अमित ठाकरेंना देण्यात आली होती ती स्वीकारायला अमित ठाकरे दादरहून नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नवी मुंबईतील कार्यकर्ते असतील किंवा मग मुंबईतील कार्यकर्ते असतील हे अमित ठाकरे यांच्या सोबत या नवी मुंबई पोलीस स्थानकामध्ये असं थोड्या हजर राहणार आहे। त्यामुळे कुठेतरी एक मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मनसैनिक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमित ठाकरे यांनी आजच्या या दिवशी केलेलं आहे। खरं म्हणजे बघायला गेलं तर अमित ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा पराजय झाला होता। मात्र आता या नव्याने शक्ती प्रदर्शन जे अमित ठाकरे करत होते नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हे देखील डोळ्यासमोर ठेवून हा या सर्व शक्ती प्रदर्शन सुरू आहे का आज देखील काही राजकीय गोटावर चर्चा केली गेलेली आहे। मात्र आपण आता पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे ती मनसैनिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती। या आधी वाशी टोल नाकावरती देखील मनसैनिकांनी जे आहे ते अमित ठाकरे यांचं स्वागत केलं होतं आणि आता अमित ठाकरे जे आहेत ते आता एका नेरूळमधील जनसंपर्क कार्यालयामध्ये मनसेच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। त्याआधी थोड्याच वेळात ते जे आहे ते नेरूळ येथील चौकीमध्ये जाणार आहेत आणि ती नोटीस जी आहे पोलिसांनी दिली ती स्वीकारणार आहे। मात्र खूप मोठा ताफा जो आहे खूप मोठा जो मनसैनिक जे आहे ते या ठिकाणी नेरूळमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतोय पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। त्याचसोबत सध्या अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत काही संवाद साधण्याची शक्यता आहे का आणि ठाकरे सेनेकडून कोणी आलंय? निश्चितच आता नोटीस स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधतील आणि माध्यमांशी देखील संवाद साधतील। मात्र त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिक जेवढे आहेत त्याच्यामध्येच ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना आपण पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जी युती मनसेची आणि ठाकरे गटाची जी युती कुठेतरी स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अमित ठाकरेंनी जे केलेलं आहे त्याचं आम्ही समर्थन करतो। चांगलंच केलेलं आहे अमित ठाकरेंनी। त्याच्यामुळे कुठेतरी मनसैनिकांसह ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि आता सर्व एका कार्यकर्त्यांच्या एका कार्यालयात गेलेले आहेत आणि तिथून आता ते नुकतेच निघालेले आहेत आणि आता तिथून ते पुढील त्याची जी काही कार्यवाही आहे ते करणार आहेत। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते आता नोटीस स्वीकारतील। आता थोड्या वेळातच अमित ठाकरे जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि माध्यमांशी देखील संवाद साधतील। कारण मागील ज्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या वनमंत्री गणेश नाईक यांनी जे पुतळ्याचं पुन्हा एकदा अनावरण केलं त्याच्यावरती नेमका अमित ठाकरे काय बोलतील? गणेश नाईक यांनी अमित ठाकरे यांचं समर्थन केलं त्याच्यावरती नेमका अमित ठाकरे काय बोलतील फार पाहणं महत्त्वाचं आहे। कारण गणेश नाईक हे भाजपचे नेते आहेत, भाजपचे मंत्री आहेत आणि त्यांनी अमित ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे, अमित ठाकरे यांचं समर्थन केलेलं आहे। अमित ठाकरे यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं मी समर्थन करत आहे। अमित ठाकरे यांच्यावर जो गुन्हा मागे घ्यावा असं देखील गणेश नाईक म्हणाले होते आणि आता अमित ठाकरे जे आहेत ते नवी मुंबईत दाखल झालेले आहेत। एक मोठा शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिकांची गर्दी असल्यामुळे पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे। आता थोड्याच वेळात अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्थानकात जातील, नोटीस स्वीकारतील। पोलिसांसोबत नेमकं अमित ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर माध्यमांशी अमित ठाकरे नेमकं काय बोलतात हे सगळ्या गोष्टीकडे सांगण्याचं लक्ष लागेल। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।